नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या यूट्यूब चॅनलवर. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका एड लागलं प्रेमाचं सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील राया मंजिरीची प्रेमकथा, भावनिक प्रसंग आणि कलाकारांची नैसर्गिक अभिनय यामुळे ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील मंजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी सध्या विशेष चर्चेत आहे. मात्र अलीकडील मालिकेच्या सेटवर दिलेल्या एका मुलाखतीत पूजा बिरारीचा एक वेगळाच अत्यंत हळवा आणि भावुक चेहरा प्रेक्षकांसमोर आला. ही मुलाखत मालिकेच्या शूटिंग दरम्यान घेतली जात होती. सुरुवातीला पूजाने मालिकेबद्दल, मंजिरीच्या भूमिकेबद्दल आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. पण जसा मुलाखतीत एक विषय तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळला, तसा वातावरण एक वेगळीच शांतता पसरली. जेव्हा तिच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याच्या सदस्याचा म्हणजेच पाळीव श्वान सिम्बाचा उल्लेख आला, तेव्हा पूजाचा आवाज अचानक बदलला. सिम्बाबद्दल बोलायचा सुरुवात करताच पूजाचे डोळे पाणावले. क्षणभर ती थांबली, स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते आणि आठवणीत तिच्या मनाला किती खोल स्पर्श करून जात आहेत. पूजा म्हणाली की सिम्बा माझ्यासाठी एक पाळीव प्राणी नव्हता, तो माझा मित्र होता, माझ्या कुटुंबातील सदस्य होता. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणात तो माझ्या सोबत होता. ती पुढे सांगत होती की शूटिंग वरून कितीही थकून घरी परतली तरी सिम्बाच्या दरवाजा उभा राहून तिची वाट पाहायचा. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणारा, तिच्या आवाजातील बदल ओळखणारा आणि नकळत तिच्या मनातला त्रास कमी करणारा तो एकमेव जीव होता. मुलाखतीदरम्यान पूजाने सांगितलं की काही दिवस असे होते जेव्हा ती मानसिकदृष्ट्या खूप तणावात होती. अशा वेळी सिम्बा तिच्यासाठी आधार बनायचा. तो काही बोलायचा नाही, पण त्याची उपस्थिती तिच्यासाठी खूप काही सांगून जायची. सिम्बाच्या जाण्याने तिच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं पूजाने भावनिक होत सांगितलं. ती म्हणाली की आजही काही वेळा शूटिंग दरम्यान अचानक त्याच्या आठवणीत मनात येतात. कॅमेऱ्यासमोर हसणारी पूजा कॅमेऱ्यामागे मात्र स्वतःच्या भावना आवरण्याचा प्रयत्न करत आहे. पूजाने हेही सांगितलं की सिम्बाच्या आठवणी तिला आयुष्यभर सोबत राहणार आहेत. तो माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग होता आणि तो कधीच विसरता येणार नाही. असं म्हणताना ती पूर्णपणे भावनाच्या भरात होती. या भावुक क्षणी सेटवर उपस्थित असलेल्या सहकलाकार आणि टीम मधील सदस्यांची शांत झाले होते. काही जणांनी पूजाला धीर दिला तर काहींच्या डोळ्यात पाणी आलं. या क्षणाचे हे स्पष्ट केलं की सिम्बा केवळ पूजासाठीच नव्हे तर तिच्या आसपासच्या लोकांसाठी महत्त्वाचा होता. हा मुलाखतीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. चाहत्यांनी पूजांसाठी प्रेमळ आणि आधार देणाऱ्या कमेंट्स केल्या. सिम्बा नशीबवान होता ज्याच्या तुझ्यासमोर प्रेम मिळालं. तुझंच दुःख आम्हाला समजलं, अशा अनेक भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. अनेक प्रेक्षकांनी असंही म्हटलं आहे की पूजाची ही हळवी बाजू पाहून तिच्याबद्दल आदर आणखीन वाढला आहे. ती केवळ एक चांगली अभिनेत्री नाही तर मनाने खूप मोठी आणि प्रेमळ व्यक्ती आहे. या मुलाखतीतून स्पष्ट झालं, एड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी पात्र साकारताना पूजाने ज्या भावना पडद्यावर दाखवल्या आहेत, त्याच भावना तिच्या खऱ्या आयुष्यात आहेत, हे या मुलाखतीतून जाणवतं. प्रेम, आपुलकी, नात्याची किंमत आणि आठवणी जपण्याची ताकद हे सगळं तिच्या बोलण्यातून दिसून आलं. शेवटी एवढं म्हणता येईल की सिम्बा भलेही आज पूजासोबत प्रत्यक्षात नसला तरी तो तिच्या आठवणीमध्ये, तिच्या मनात आणि तिच्या प्रत्येक भावनेत कायम जिवंत आहे. ही माहिती कशी वाटली आणि बांदेकर फॅमिलीतील कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.